नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। फ्रायडेला निफ्टी 22,857ला स्लाइटली गॅप डाऊन ओपन झाली आणि 22,921चा हाय देऊन साधारण 1 तासामध्येच 22,733चा लो बनवला। त्यानंतर 22,830 ते 22,720 या रेंजमध्येच साइडवेज मूव्ह करत होती आणि 22,795ला क्लोज झाली। निफ्टीने 4 वीकपासून 22,750 ते 22,800 ही लेवल होल्ड केलेली आहे। 22,700 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि 4 आठवड्यापासून 22,700 ही अंबुजा वॉलचे काम करत आहे। ही वॉल तुटली तर चांगला फॉल होण्याची शक्यता आहे। वीकली टाइम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टीने 22,700 होल्ड केले आहे। जर ब्रेक झाले तर 22,580 ही एक महत्त्वाची लेवल आहे, ती पण जर ब्रेक झाली तर निफ्टी 21,700 पर्यंतही जाऊ शकते। तसेच अपसाइडला 23,800चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। डेली टाइम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टी एक ट्रेंड लाईन फॉलो करत आहे आणि काही दिवसापासून 22,800ला कन्सॉलिडेट करत आहे। जोपर्यंत निफ्टी डेली टाइम फ्रेममध्ये 22,790च्या खाली क्लोज देत नाही तोपर्यंत निफ्टी साइडवेज मूव्ह होण्याची शक्यता आहे। 1 तासाच्या टाइम फ्रेममध्ये बघितले तर 23,050 आणि 22,700 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जोपर्यंत यापैकी एकही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत निफ्टी ही साइडवेज मूव्ह करत राहील। चांगल्या ट्रेडसाठी निफ्टीने 23,050 किंवा 22,700 ब्रेक करून सस्टेन राहणे खूप महत्त्वाचे आहे। आता उद्यासाठी बघितले तर 5 मिनिट टाइम फ्रेममध्ये एक चॅनल फॉर्म झालेला आहे। तसेच 22,840 आणि 22,710 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर 22,710 ब्रेक झाले तर 22,640 हे पहिले टार्गेट आणि 22,560 हे दुसरे टार्गेट निफ्टी हिट करू शकते। तसेच अपसाइडला 22,840 ब्रेक झाले तर 22,900 ते 22,950 हा एक सप्लाय झोन आहे, तोही ब्रेक झाला तर निफ्टी 23,100 पर्यंत जाऊ शकते। तसेच 22,850 ते 22,700 हा नो ट्रेडिंग झोन असणार आहे। एकंदरीत निफ्टीचा ट्रेंड हा निगेटिव्ह साइडवेज आहे, परंतु जोपर्यंत निफ्टी 22,700 ब्रेक करत नाही तोपर्यंत चांगला ट्रेड होणार नाही। नेक्स्ट एक्सपायरी ही मंथली आणि विकली एक्सपायरी असल्याने ट्रेड करताना काळजीपूर्वक करावा। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।